नमस्कार, आपल्या चॅनलवर तुमचं सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण चाललेलो आहोत पिंपरी चिंचवड येथे पीसीएमसीला आपल्याला जायचं आहे दिघीला। तिथे गेल्यानंतर आपण काय पाहणार आहोत तर खूप सुंदर असं लाइटिंगचं गार्डन आहे। तर भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी उद्यान असं या उद्यानाचं नाव आहे आणि त्याची जो टाइम जो आहे तर तो टाइम जो आहे तो सकाळी 6 ते 8 आणि संध्याकाळी 4 ते 8 वाजेपर्यंत आहे। तिथे मोठ्यांसाठी 20 रुपये तिकीट आहे आणि लहानांसाठी 10 रुपये तिकीट आहे। तर गुगलवरती तुम्हाला ज्यावेळेस जायचं असेल तर तुम्ही गुगलवरती लोकेशन टाकलं तर तुम्हाला नक्की हे मिळणार आहे। आणि जर तुम्हाला स्पेशल फोटोग्राफी वगैरे करायची असेल तर त्यासाठी तुम्हाला त्यांची परमिशन तिथे घ्यावी लागणार आहे गेटवरती, त्याशिवाय कॅमेरा आपण आतमध्ये नेऊ शकत नाही। तर चला तर मग गार्डनमध्ये काय काय लाइटिंग, आम्ही खास लाइटिंगसाठी आम्ही संध्याकाळच्या वेळी गेलो होतो। तर बघू शकता खूप सुंदर अशी लाइटिंग आहे। भरपूर जणांनी फोटोचा इथं आनंद घेतला, आम्ही सुद्धा भरपूर फोटो काढले। चला तर मग आपण आतमध्ये कशी लाइटिंग आहे ते पाहणार आहोत। तुम्ही इथं बोर्डवर बघू शकता, या बोर्डवरती त्यांचे सगळे नियम अटी जे आहेत ते लिहिलेले आहेत। कोणाचं लग्नाचं शूट असेल किंवा प्री वेडिंग असेल काही असेल तर तुम्ही नक्की तिथं इन्क्वायरी करू शकता, तर तुम्हाला तिथं फोटोग्राफीसाठी परमिशन दिली जाईल। त्यासाठी वेगळे चार्जेस तिथं घेण्यात आलेले आहेत। तर त्याच्यामुळे तुम्ही परमिशन घेतल्याशिवाय कोणतंही पाऊल तिथं गेल्यानंतर नक्कीच उचलू नका। आपल्या मोबाईलमध्ये आपण फोटो करू शकतो, व्हिडिओ करू शकतो, पण कॅमेरामध्ये बिलकुल काहीही फोटो करता येणार नाहीये। खूप सुंदर असं वाटत होतं त्या गार्डनमध्ये गेल्यानंतर, किती फोटो काढावे किती नको असं झालं होतं। खूप सुंदर लाइटिंग केली होती। चला आपण आता पूर्ण गार्डनचा फेरफटका मारूया। पूर्ण भरपूर मोठं असं हे गार्डन आहे आणि फुल लाइटिंग आहे आणि संध्याकाळीच इथं खूप छान असं वाटतं कारण लाइटिंग पूर्ण चालू असते, मस्त वाटतं एकदम।
काय मग कसा वाटला आजचा हा व्लॉग माझा? नक्कीच तुम्हाला आवडला असेल अशी मी आशा करते आणि आवडला असल्यास पटकन लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका। जर चॅनलवर नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करा आणि अशा छान छान व्हिडिओंसाठी बेल आयकॉन नक्की प्रेस करा। भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओ सोबत, तोपर्यंत बाय।